नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हे बघा, अशा या जाड हिरव्या मिरच्यांची मस्त अशी भजी। ते जे आपले राजस्थानमध्ये बिकानेरमध्ये मिळतात अगदी त्या टाईपची। हे बघा, आता सर्वप्रथम आपण ह्या मिरच्या धुवून घेतल्या आहे। आता त्याला आपण एक एक चीर देऊन घेणार आहोत। हे बघा, या प्रकारे मी चीर देऊन घेते। या प्रकारे मी सगळ्या मिरच्यांना चीर देऊन घेतली। ज्या मिरच्या जास्त मोठ्या आहेत त्यांचे 2 तुकडे करून घेते, म्हणजे आपल्या कढईत तळायला आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा, असे 2 तुकडे करून घेतले। सगळ्यांची मध्ये चीर देऊन झाली। आता परत आपण सुरी घेणार आहोत आणि जे मध्ये बी आहे ना ते काढून घेणार आहोत। आपण बी सहित जर मिरच्या तळल्या तर तिखट जास्त लागतात आणि ते दाताखाली म्हणजे असे कडक किंवा टचटच करतील। त्यासाठी आपण सगळ्यांचं बी काढून घेणार आहोत। हे बघा, या प्रकारे मी सगळ्या मिरच्यांचं बी काढून घेतलं आहे। आता आपण ह्या मिरच्या आहेत ना, त्या आपण जर डायरेक्ट याच्यात जर पीठ टाकून किंवा बॅटर टाकून तळल्या तर त्या पूर्ण तळणार नाहीत, कडक राहतील किंवा कच्च्या राहतील। त्यासाठी आपण असं वाफेवर उकडून घेणार आहोत। हे बघा, मी अशी एक गाळणी घेतली आहे, कढई ठेवली आहे आणि त्यावर मी ह्या मिरच्या उकडून घेते आहे। साधारण 10 मिनिटं मंद आचेवरती त्या तळून होतील। आता आपण बॅटर बनवून घेऊ। बॅटर बनवण्यासाठी हे बघा, बेसन घेतलं आहे मी 2 छोट्या वाट्या। त्यात मी 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद जास्त टाकायची नाही तर भजी लवकर काळी होतात। एक अर्धा चमचा ओवा पावडर टाकली आहे आणि साधारण पाऊण चमचा मीठ टाकलं आहे। आता आपण हे पाणी टाकून हे बॅटर भिजवून घेऊ। मी सुरुवातीला असं चमच्याने भिजवून घेते। हे बघा, चमच्याने मिक्स करून घेते। छान मिक्स झालं आहे, पण आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे। हे बघा, अजून पाणी टाकून घेतलं। छान गुठळ्या न होईपर्यंत, गुठळ्या मुडेपर्यंत याला छान फेटून घ्यायचं आहे। हे बघा, असं छान असं सरसरीत बॅटर बनवायचं आहे। हे बघा, छानच असं सरसरीत बॅटर बनवली की आपल्याला भजी तळायला सोडा किंवा याची गरज नाही। आता 10 मिनिटं आपण याला भिजवून ठेवू। तोपर्यंत आपण मिरच्या बघूया कशा शिजल्यात त्या। हे बघा, मिरच्या जवळपास छान शिजल्या आहेत। तरी पण आपण एक बाजू शिजली आहे। आता उलट्या करू थोड्या, म्हणजे वरची बाजू पण छान शिजेल। हे बघा, आपण परत झाकण ठेवतोय 5 मिनिटं। आता बघूया कशा शिजल्या। हे बघा, कलर छान बदलला आहे, म्हणजे आपल्या मिरच्या शिजल्या आहेत। आता आपण याला गाळणीतून काढून घेऊ, चटका बसेल। हे बघा, अशा गाळणीतून काढून घेतल्या। हे बघा, छान शिजल्या आहे, म्हणजे जवळपास 60 ते 70% मिरच्या शिजवायच्या, पूर्ण म्हणजे असा गाळ होईपर्यंत शिजवायच्या नाही। आता हे बघा, बॅटर पण भिजून 10 मिनिटं झाले आहेत। हे बघा, अजून छान फुललं आहे। आता आपण ज्या मिरच्या आहेत उकडून घेतल्या आहे ना, त्याला आता आपण अशा पिठात असं पिठात टाकून घेऊ आणि सगळ्या प्रकारे पीठ लागेल या प्रकारे असं छानपैकी बुडवून घेऊ। हे बघा, आता तेल तापलंय। आता आपण छान उकडायला टाकायचं। मीडियम आचेवरतीच तळायचं आहे आपल्याला। मंद आचेवरती तळलं तर तेलकट होतात आणि जास्त हाय फ्लेमवरती तळल्या तर वरून जळतात, आतून शिजत नाही। त्यामुळे काही गोष्टी तळताना मी तुम्हाला ज्या सांगते मीडियम आचेवरती तळायच्या त्या मीडियमच आचेवरती तळा। हे बघा, एक बाजू शिजली, आता दुसरी बाजू पण तळून घेऊ। हे बघा, किती मस्त रंग येतोय। वाव, मस्त, बघूनच तोंडाला पाणी येतंय। आणि बाहेर छान पाऊस चालू आहे आणि पकोडे ते पण मिरचीचे मिळाले तर वाव, मस्त। हे बघा, असे आपले छान पकोडे तळून झाले आहे। या प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेऊ। हे बघा, आपले सगळे पकोडे तळून झाले आहे, मस्त छान आणि कुरकुरीत असे, विदाऊट तेल किंवा विदाऊट सोड्याचे मस्त असे आपले पकोडे तळून झाले आहेत आणि छान टेस्ट पण आली आहे। हे बघा, मी खाऊन बघते, वाव, मस्तच। अशा प्रकारे तुम्ही बघून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।